रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 158. सावडी कांडन ओवी नारायण, निवडे आपण भूस सार. मुसळ आधारी आवरुनी धरी, सावरुनी थिरी घाव घाली. वाजती कांकने अनुहात गजरे, छंद माहिये गाऊ गीती. कांडिता कांडन नव्हे भागशीन, तुझ मज पण निवडे तो. तुका म्हणे रूप उमटे आरिसा, पाकत्या सरिसा शुद्ध झाला. या अभंगाचा अर्थ असा आहे की नारायणाची ओवी गात गाता आता तू हे कांडन आवर व आता यातील भुसा कोणता व आत्मानुभूतीचे सार कोणते याचा निवाडा कर. तू आता मुसळ असेच वरचेवर धर व नीट मन, बुद्धी, इंद्रियांशी आणि वृत्ती यांना आवरून स्थिर चित्ताने घाव घाल. आणि त्यावेळी तुला अनुभव येईल की सोहमच्या अनुभूतीचा ध्वनी तुझ्या वृत्तीरूप कांकनातूनच तुला ऐकू येईल. आणि याच स्वरांनी माहेरच्या आईबापांना आपण गाणे गाऊ. आणि जोपर्यंत कांडनामध्ये मी तूपणाचा दुजाभाव निर्माण झालेला नाही, तोपर्यंत हे कांडन कांडताना कुठलाच त्रास होणार नाही. आणि त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात, जसा आरसा असेल तसेच आपले रूप त्यात उमटेल. त्याप्रमाणे जशी आपली तयारी असेल तसा परमात्म स्वरूपाच्या स्वानुभूतीचा स्वयंपाक शुद्ध व सात्विक होईल. पांडुरंग पांडुरंग.